गाईज वेलकम टू आपल्या आणखीन एक नव्या ब्लॉगमध्ये गाईज. आशा आहे गाईज तुम्ही सब चांगले असणार गाईज. फ्रेंड्सनो, तुम्ही ती कालची न्यूज बघितली का? त्यात एक मुलगा आपल्या बिल्डिंगवरती जाऊन खाली कुदी मारतो आणि स्वतःचा जीव संपवतो. गाईज त्यांनी विचार केला का गाईज? त्याचे वडील खाली उभा आहे, ती अक्षरशः रडते गाईज. आता मी सांगतोय, त्यांनी स्वतः चुकीचं पाऊल उचललं असं नाही की त्याच्या लाईफमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आला असून त्यामुळे हे केलेलं आहे गाईस. एवढं तर कळतंय आपल्याला. बट तुमचा प्रॉब्लेम किती मोठा आहे हे मॅटर करतं गाईस. पण तुम्ही कोणाला तरी सांगा, तुमच्या आई वडिलाला सांगा, आईला सांगा, ते इतके विचार करतं गाईस तुमच्याबद्दल आणि तुम्ही त्यांच्याबद्दल एक विचार नाही करत गाईस. आज चुकीचं काम कधी करू नका. कधी बी आपल्या आईला किंवा मम्मीला, अरे आईला किंवा बाबाला किंवा मित्रांना जे पण आपल्यासोबत चुकीचं घडलंय गाईस ते सगळं सांगत जा. अरे कोणीतरी रास्ता तरी काढून ना, काय तरी प्रॉब्लेमचा. असा स्वतःचा जीव संपून काय फायदा आहे का गाईस? त्यामुळे काळजी घ्या स्वतःची, असे चुकीचं काम करू नका. चलो गाईस, किती अमीर माणूस क्लासमध्ये आला गाईस आमच्या. डायरेक्ट सगळीकडे अंगठेच अंगठे गाईस, हर एक बोटात अंगठ्या गाईस. सगळ्या चांदीचे आहेत, फक्त एक तेवढी गाईस हे टोटल हे बघा, इथंच 8,000 झाले. 8 आणि याचं किती झाले? 1200 टोटल. हे 1200 हे 1200. हा, किती झाले गाईस तुम्ही सांगा आता? किती झाले रे? सॉरी गाय, 11,000 समजून घ्या गाईस तुम्ही आता. मोठा गाईज एवढी प्रॉपर्टी गाईज या पोराकडं. सिल्वरमॅन म्हणते गाईस, आपल्या MITचा सिल्वरमॅन आहे गाईस. अरे गाड्यात बी गाईस. तर गाईस बघा, आज मेसला काय गाईस, हे बिर्याणी पीस आहे हा. त्याच्यानंतर हे काय बाळ, हे असतं काहीतरी गोड पदार्थ. ही पोळी आमच्याकडे अशी पोळी भेटते. अशी जेव्हा ही असते का ही भाजी, तेव्हा अशी पोळी अशी वेचते. या पोळीनी खा लागतं गाईज असं. आणि ही तुम्हाला माहितीच आहे गाईज, मटर पनीरची सब्जी आहे. तर गाईज तुम्ही बिजावाले या गाईज सगळे. अरे गाईज अभी जेवण वगैरे करतो या गया, मेस पे खाना खाया. आता रूम को ऑर्डर निघलो, पोरं घरी चालले म्हणून आज. आणि लेक्चर पण नव्हतं, डायरेक्ट म्हणून रूमवरती आलो. आता बरोबर आलाच बघतो आता काहीतरी. आज मला असं वाटतं की मी जराचा गेम खेळू किती दिवसानंतर. बघतो आता जो 1 मिनिटात. आपण फायनली रूमवर पोहोचलो यार. लिफ्ट चालणे राहत, इतकं पाय दुखते यार. वरती जायचं म्हटलं तर मी ते झोप आता मला सोड राहिले. थांबा रूमवर जातो लगेच, तुम्हाला दाखवतो. चाललो वरती आता. हो गाईस, फायनली पोहोचलो रूम मध्ये. अरे बाप, काय दम लागला मला गाईस. 4th फ्लोअर पर्यंत वरती चालत लागतं. एक तर मेसपासून चालत आलो, त्याच्यानंतर इथून चालत हालतच खराब होऊन जाते यार. काय करू? काही नाही, आता बसतो जरसं, पाणी पिणी पितो. भेटतो तुम्हाला नंतर. जेवण वगैरे केलं बरं का? जेवण करून घ्या तुम्ही. काय लेक्चर नव्हतं बरं का आमचं. अरे गाईस लेक्चर नव्हतं आमचं. चलो भेटतो तुम्हाला. अरे गाईस हेड कट करायला चाललो बरं का. कापतो गाईस. वो आपले पाहुणे की शादी आहे आणि रविवारी आपल्याला हळदीला जायचंय, त्यामुळे गाईस जरसक आणि डायरेक्ट कटिंग करून भेटतो तुम्हाला. डायरेक्ट गाईस 1 2 3 कटिंग करून भेटतो गाईस. आम्ही चाललोय आता सोंदाला भेटायला. काही सोंदा आले आपले उद्या आपल्याकडे हळदीच कार्यक्रम गाईस. तुम्हाला आधी सांगितलं. पहिले मेसवर जातो, 2 घास खातो, डायरेक्ट तुम्हाला तिकडे भेटतो गाईस. आता मेसवर आलोय गाईस. आता 1 मिनिटात 2 घास खातो आणि तुम्हाला भेटतो लगेच. झालं गाईस पुरे घरात पाणी घुसलं गाईस. इकडे तुम्हाला दाखवतो गाईस या पोरांनी इधर का नळ चालू ठेवला आणि इधर टाकी का नळ पाणी चालू ठेवला आणि पुरं घरात पाणी घुसलं गाईस. बघा गाईस, पुरे घरात पाणी घुसलं. डायरेक्ट समोरच्या रूम मध्ये पाणी चाललं तेव्हा नीलू बहिणी बघितलं गाईस. आता पुरं पाणी बाहेर काढू बघा गाईस. बघा गाईस, इतकं नुकसान गाईस. फ्लॅटवर राहण्याचे इतके नुकसान असतं गाईस. बघा आमची पोरं काय करू राहिले आता. काय सांगू गाईस, आता ऐसे कामा करणं पडतंय गाईस. बघा आता पुऱ्या रूम मध्ये पाणी शिरलं गाईस. आता कसं करू गाईस मी? गाईस आता गेलं सगळं, नुकसान झालं गाईस. गाईस बोल रहा हूँ आज क्या ब्लॉग बनला आज. अरे गाईस काही नाही, पोर आपले घर को गई सामिया लिया, मी आहे मम्मी आणते नाही मागच्या रूम मी. बाकी काही नाही. आज आपला सोनदादा आलता, त्याला भेटलो. बाळूबाईचं लग्न आहे आपल्या.
तुम्हाला आता हळदी वगैरे सगळं दाखवून उद्याच्या ब्लॉग मी दिसेन घ्या ना पुरा का पुरा. आणि आपल्या 2 दिवसांनी लग्न आहे गाईस. मग काही नाही आहे, मी संध्या आण्या गेलतो, भेटून आलो. आणि उद्या हल्दी को अभियान तिघं जाणार आहे, काऊन की आपली पोरं घरी गेलेले आहे गाईज. आता लग्न कोण को लेके जाएंगे ना, अभी अभी तर नाही ना. बरोबर की नाही. अभी काही नाही. बाकी काही काळजी घ्या, बाकी एवढे काही टेन्शन घेऊ नका. तब्येतीकडे लक्ष द्या तुमच्या पण, घरच्यांच्या पण. आणि लवकर झोप जाऊ, खूप टाईमवर जागू नको. चलो, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर गाईज. चलो गाईज, बाय गाईज, बाय.